नमस्कार. मी मनोहर पेशवे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा कॅम्पस प्रमुख. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ जवळजवळ 103 वर्षाची परंपरा असलेलं अभिमत विद्यापीठ आणि या विद्यापीठामार्फत पत्रकारितेचा अभ्यासक्रम, MSW असे विविध प्रकारचे अभ्यासक्रम सुरू आहे. आणि जर्नलिझम जो आहे म्हणजे पत्रकारिता, प्रिंट विभाग आहे, मास कम्युनिकेशन, तर या विभागामार्फत आम्ही प्रत्येक वर्षी एका वेगळ्या विषयावरच्या कार्यशाळेचं आयोजन करत असतो. यापूर्वी अनेक वेगवेगळ्या विषयांवरती कार्यशाळा संपन्न झालेल्या आहेत आणि या कार्यशाळांसाठी वेगवेगळे चांगले सन्माननीय, चांगले त्या क्षेत्रातले अनुभवी असे वक्ते आपल्याला लाभलेले. उदाहरणादाखल सांगायचं म्हटलं तर ज्येष्ठ पत्रकार जे आहेत डॉक्टर SK कुलकर्णी, ते तर अगदी पत्रकारितेतले गुरु म्हणता येईल. त्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले. आणि अलीकडच्या काळात जो लोप पावत चाललेला इन्व्हेस्टिगेशन जर्नलिझम म्हणजे शोध पत्रकारिता, याच्यावरती एक आम्ही कार्यशाळा घेतलेली होती, म्हणजे वर्कशॉप घेतलेलं होतं. ते डॉक्टर केशव साठे त्यांनी तर इतकं सुरेख वर्णन केलं होतं त्यांच्या व्याख्यानामध्ये. दुसरं, अलीकडच्या काळात एखादा लेख लिहिला जातो पण त्याचं विश्लेषण कसं करायचं हे बऱ्याचशा पत्रकारांना किंवा बऱ्याच जणांना माहीत नसतं. तर यासाठी म्हणून आम्ही योगीराज प्रभुणे असे जे एक तरुण पत्रकार आहेत त्यांचं आपण एक वर्कशॉप ठेवलं होतं. जे त्यांनी तर यापूर्वी उत्तराखंडमध्ये जोशीमठला जी जमीन खचली होती किंवा पुण्यातलं जे आरोग्य, जो काही प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न, याच्यावरती इतके सुरेख विश्लेषणात्मक लेख लिहिलेत. त्यांना एकदा आपण बोलवलं होतं. आणि ग्रामीण जो जीवन आहे त्याच्यावरती आमचेच प्रतिनिधी नगरचे संदीप वाकचौरे यांनी तर इतकं सुरेख ग्रामीण पत्रकारितेचं वर्णन केलं होतं. जे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीला निधी कसा मिळतो, कसा मिळेल, हे देखील त्यांनी खूप छान त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगितलं होतं. अशा वेगवेगळ्या विषयांवरती ह्या आपण कार्यशाळा, वर्कशॉप घेतलेली होती. आता यावर्षी आपण जी वर्कशॉप घेणार आहोत, कार्यशाळा घेणार आहोत, ती एक वेगळ्या विषयावर. कारण अलीकडच्या काळात आपण पाहिलं असेल की यूट्यूबचा प्रचार खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. अगदी लहान मुलगा जो असेल, अगदी 4-5 वर्षाचा, तर तो सुद्धा यूट्यूब पाहतो, रील्स पाहत बसतो. आणि या यूट्यूबचं वापर कसा करायचा किंवा त्यातनं उत्पन्न कसं मिळतं, यूट्यूबवरती एखादा व्हिडिओ तयार कसा करायचा, एखादी बातमी कशी तयार करायची, अशा विषयाचं यूट्यूब कंटेंट क्रिएटर्स अशा प्रकारच्या एक वेगळ्या आणि आधुनिक विषयावरती आपण यावर्षी ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. या कार्यशाळेसाठी आपल्या जिल्ह्यातले जे आता पुण्यामध्ये स्थायिक झालेले आहेत, अगदी ग्रामीण भागातून त्यांनी अल्पावधीत खूप चांगलं यामध्ये यश मिळवले असे श्री अनिल बंदे, जे संचित TV न्यूज म्हणून जे आहे त्याचे संपादक आहेत, हे आपल्याला पूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये मुख्यत्वे ते जे सांगणार आहेत किंवा आपल्याला या यूट्यूबच्या वर्कशॉपमध्ये किंवा कार्यशाळेमध्ये जे शिकायला मिळणार आहे ते म्हणजे यूट्यूबचं नवीन चॅनेल कसं बनवावं, त्यातली कंटेंट काय काय असावेत, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचे व्ह्यूअर्स कसे वाढतील, त्यानंतर यूट्यूब मॉनिटाईज कसं आपण करायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या यूट्यूबच्या माध्यमातून तसं पाहायला गेलं तर यूट्यूबचा हा एक स्टार्टअप आहे म्हटलं तरी वावगं होणार नाही. कारण हा खरा अर्थाने करिअरपेक्षा मी म्हणेन की स्टार्टअप आहे. हा एक उत्पन्नाचं मोठं साधन आता निर्माण झालेलं आहे. तर ह्या यूट्यूबच्या चॅनेलपासून आपल्याला उत्पन्न आपलं कसं वाढवता येईल हे देखील आपणाला शिकवलं जाणार आहे. अगदी उदाहरणादाखल म्हणायचं म्हटलं तर नितीन गडकरी जे आहेत आपले मंत्री महोदय, ते स्वतः सांगतात की माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओतून मला किमान 2 लाखाच्या वर उत्पन्न मिळतं. ते सामाजिक कार्याला घालवतात असो, पण ह्या एकंदरीत यूट्यूब कंटेंट क्रिएटर्स या विषयावरती ही एक आगळी वेगळी आपण कार्यशाळा आयोजित केलेली आहे.
आणि ही कार्यशाळा जी आहे ती टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या सांगली केंद्राच्या जर्नलिझम विभागामार्फत आपण आयोजित केलेली आहे. 5 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आपण ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. आणि यामध्ये वयाचं बंधन नाही आहे. अगदी विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत किंवा एखादा अगदी 50, 55, 60चा जरी एखादा गृहस्थ असेल यांनी सुद्धा यात सहभाग घेतला तरी चालेल. विद्यार्थी दशेत कोण 9वी 10वीला मुलं असतील किंवा 11वी 12वीला असतील ही मुलं देखील सहभागी होऊ शकतात. त्याबरोबरच महिला देखील यामध्ये सहभागी होऊ शकतात. अलीकडे आपण पाहतो की महिला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती त्यांचे कुकिंग क्लासेस वगैरे असं काय काय करत असतात. त्यांना सुद्धा हा एक वेगळा प्रकारचा, एखादी महिला जी असते तिला कुकिंगचं ज्ञान खूप असतं, तर तिला जर एखादं यूट्यूब चॅनेल सुरू करायचं असेल तर ती एक सुवर्ण संधी आम्ही आता यांना उपलब्ध करून देतो आहे. तर जास्तीत जास्त सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि याची नोंदणी जी आहे ती 3 एप्रिलपर्यंत करायची आहे. अगदी नाममात्र शुल्क आपण याला ठेवलेलं आहे, फक्त 200 रुपये ठेवलेले आहे. 3 एप्रिलपर्यंत आपण इथं नोंदणी करायची आहे. आणि जर का म्हणा आयत्या वेळेस जर आपण नोंदणी केली तर आपल्याला 250 रुपये द्यावे लागतील. जे नोंदणी करतील किंवा या कार्यशाळेत जे सहभागी होणार आहेत त्यांना आम्ही कार्यशाळेचं एक किट देणार आहोत. चहा कॉफी असेल तो देणार आहोत, ब्रेकफास्ट देणार आहोत आणि विशेष म्हणजे सहभागी प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट जे आहे ते देखील आपण देणार आहोत. तर मी एकदा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या सांगली केंद्राच्या वतीने सर्वांना आवाहन करतो की या कार्यशाळेचा जास्तीत जास्त सर्वांनी फायदा घ्यावा आणि आपला स्वतःचा एक वेगळा स्टार्टअप सुरू करावा ही विनंती. धन्यवाद.